गुडघेदुखी आणि गुडघ्यातून येणाऱ्या आवाजावरील घरगुती उपाय. तुमच्या गुडघ्यांमधून कटकट असा आवाज येत असेल, गुडघ्यांमधील वंगण कमी झाल्याने गुडघेदुखी वाढली असेल किंवा गुडघ्यांना सूज येऊन वेदना होत असतील, तर आज आपण यावर कोणते घरगुती उपाय केले पाहिजेत आणि कोणती काळजी घेतली पाहिजे हे पाहणार आहोत. गुडघेदुखीची कारणे. गुडघेदुखीची अनेक कारणे असू शकतात. काहींना शरीरातील कॅल्शियम कमी झाल्याने तर काहींना मुकामार लागल्याने गुडघेदुखी होते. आयुर्वेदानुसार शरीरातील वातदोष वाढल्याने गुडघेदुखी सुरू होते. याशिवाय वजन वाढणे आणि गुडघ्यांच्या आसपासचे स्नायू कमजोर होणे ही देखील या समस्येची प्रमुख कारणे आहेत. महत्त्वाची काळजी आणि आहार. वजन आणि व्यायाम. गुडघ्यांमधून आवाज येत असेल किंवा ताण येत असेल तर वाढलेले वजन कमी केले पाहिजे. तसेच सांध्यांच्या आसपासचे स्नायू मजबूत होण्यासाठी आवश्यक तो व्यायाम केला पाहिजे. संतुलित आहार. आहारात अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लेमेटरी आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिडयुक्त पदार्थांचा समावेश असावा, जसे की सुकामेवा, भिजवलेले बदाम, अक्रोड आणि मासे. कोवळे ऊन. व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी सकाळचे कोवळे ऊन घेणे अत्यंत फायद्याचे असते. घरगुती उपाय. खालीलपैकी कोणताही एक उपाय नियमित करा. उपाय 1. एरंडाच्या पानांचा लेप. जर गुडघ्यांना सूज आणि वेदना असतील आणि तेल मालिश करणे शक्य नसेल तर एरंडाच्या पानांचा वापर करा. एरंडाचे पान ठेचून पेस्ट बनवा. त्यात थोडेसे एरंडाचे तेल टाका आणि ते थोडेसे गरम करा. हा लेप दुखणाऱ्या गुडघ्यावर अलगदपणे लावून त्यावर सुती कापड हलक्या हाताने बांधून ठेवा व झोपी जा. या उपायाने गुडघेदुखी थांबून जाते. उपाय 2. दुर्वांचा म्हणजेच हरळीचा रस. गुडघेदुखीवर दुर्वांचा म्हणजेच हरळीचा रस अत्यंत परिणामकारक ठरतो. सलग 8 दिवस सकाळी सकाळी पाव कप दुर्वांचा रस नियमित घ्या. यामुळे शरीरातील वातदोष कमी होतो आणि गुडघेदुखीवर आराम मिळतो. उपाय 3. आले आणि हळदीचा चहा. हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे गुडघ्यांमधील सूज आणि आखडणे कमी होते. रोज सकाळी किंवा संध्याकाळी एका ग्लास पाण्यात 1 इंच आल्याचा तुकडा ठेचून आणि पाव चमचा घरगुती हळद पावडर मिसळून व्यवस्थित उकळून घ्या. हे पाणी आटवून अर्धे झाल्यावर गाळून घ्या. थोडे थंड झाल्यावर त्यात 1 चमचा मध आणि थोडासा लिंबाचा रस मिसळून हा चहा प्या. तुमचे किंवा घरातील कोणाचेही गुडघे दुखत असतील तर या 3 उपायांपैकी कोणताही एक उपाय नियमित करा. इतर गरजवंतांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.